हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आतापर्यंत आपण पाहिलंय की इकडे आता जयकांतने कृष्णाला त्याच्या माणसांना किडनॅप करायला लावलेलं असतं आणि आता जयकांतच्या माणसांनी कृष्णाला किडनॅपसुद्धा केलेलं असतं। त्यानंतर आता कृष्णा ही त्यांना ओरडत असते की सोडा मला, नका माझ्याबरोबर असं करू, माझं लग्न ठरलं आहे, मला प्लीज सोडून द्या। पण ती लोक कृष्णाचं काही एक ऐकून घ्यायला तयार नसतात, ती कृष्णाला सोडत नसतात। इतक्यात त्या ठिकाणी दुष्यंत आलेला असतो आणि आता दुष्यंत ताबडतोब कृष्णाला त्यांच्या तावडीतून सोडवतो, तर जयकांत मात्र तिकडनं पळ काढतो। आता जयकांतने तिकडनं पळ काढल्याबरोबर आता दुष्यंत त्याच्या मागे त्याला पकडण्यासाठी धावत जाणारच असतो, पण कृष्णा येते आणि त्याला घट्ट मिठी मारते। घट्ट मिठी मारून कृष्णा आता ढसाढसा ढाय मोकळून रडत असते। अर्थात कुठल्याही मुलीवर जर हा असा काही प्रसंग येणार असेल तर तिचं रडणं हे स्वाभाविक आहेच। दुष्यंतला आता कळत नसतं की कृष्णाला कशा प्रकारे सावरू, तिला कसा धीर देऊ। दुष्यंत हा कृष्णाला स्वतःपासून लांब करतो आणि तिला शांत करण्यासाठी तो तिथे असलेल्या एका कपड्याच्या बोचक्यावरती बसवतो आणि मग तिला आता तो म्हणत असतो की शांत हो, रडू नकोस। कृष्णा रडतच असते, तिला गप्प बसणं शक्य होत नसतं। दुष्यंत म्हणत असतो अगं गप्प बस म्हटलं ना, रडू नको। मग कृष्णा गप्प बसते, तर दुष्यंत म्हणत असतो तू इथे कशी पोहोचलीस, काय झालं हे सगळं। मग कृष्णा आता त्याला सांगत असते की बंकर काकांची म्हैस अडली म्हणून मला एका लहान मुलीनं सांगितलं, म्हणून मी इकडे आले होते बंकर काकांच्या घरी। मी तिकडे आल्यावर मला त्या दोन गुंडांनी किडनॅप केलं आणि इकडे आणलं आणि मग त्यांनी इकडे आणून मला डांबून ठेवलं। त्यानंतर एक माणूस आला, त्याने स्वतःचा चेहरा पूर्ण काळ्या कपड्याने झाकला होता आणि त्याने माझ्यावर, त्याबरोबर दुष्यंत म्हणतो बरं बस नको रडू, शांत हो हां। आणि मग तो आता कृष्णाला लगेचच पाणी देतो आणि पाणी देऊन तो तिला म्हणत असतो की आता जरा रिलॅक्स हो, शांत हो। त्याबरोबर आता कृष्णा ही पाणी पिऊन जरा शांत झालेली असते। तर आता दुष्यंत म्हणत असतो आय प्रॉमिस यू कृष्णा, ज्याने कुणी हे तुझ्याबरोबर करण्याचा प्रयत्न केला आहे ना, आय कांट लिव्ह हिम। त्याबरोबर आता कृष्णा हिला कळत नाही या शब्दांचा अर्थ। कृष्णा दुष्यंतला विचारते काय, त्याबरोबर दुष्यंत म्हणतो मी त्यांना असंच सोडणार नाही, त्यांना मी शिक्षा मिळवून देईन, कळलं। त्याबरोबर कृष्णाच्या डोळ्यातून अश्रू येत असतात। तर दुसरीकडे आता जयकांत हा कसा बसा पळून जीवाच्या आकांताने घरी पोहोचलेला असतो। आता दुष्यंतने त्याला बघितलं नाही आहे यातच त्याचं सगळं नशीब आलेलं असतं, पण तो आता घामाघूम झालेला असतो। इतक्यात त्याला रस्त्यात काही लोक विचारतात का हो जयकांत शेठ, तुम्ही एवढं घामाघूम होऊन कुठं फिरताय, अहो भावाची हळद आहे ना हो तुमच्या। त्यावर जयकांत सांगत असतो ए चल रस्त्याला लाग, जास्त बोलू नको, का तुला लावायचे मेहंदी आणि हळद। त्याबरोबर तो माणूस म्हणतो अहो चिडताय कशा पाहिजे जयकांत शेठ। जयकांत म्हणतो आता चालायला लागतो का। त्याबरोबर तो माणूस पुढं बघून चालायला लागतो, तर जयकांत म्हणतो अतिप्रचंड येगानं। त्यावर तो माणूस अगदी पटपट पळतच तिकडनं पळून जातो। त्याबरोबर जयकांत त्याच्या खोलीमध्ये येतो आणि म्हणत असतो कृष्णे आज वाचलीस तू, पण एक दिवस तुझा असा कार्यक्रम करतो का नाही याद राखशील, ते भी अतिप्रचंड येगानं। तर दुसरीकडे आपण पाहतो की आता चार्ली जो असतो तो दुष्यंतच्या गावी जायला निघालेला असतो आणि तो गावी आलेला सुद्धा असतो, पण एक माणूस त्याला फसवतो, त्याची बॅग, त्याचे पैसे, त्याचबरोबर त्याचं मोबाईल, पाकिट सगळं तो त्याची काढून घेतो आणि मग मात्र चार्ली हा पूर्णपणे भिकारी झालेला असतो, चार्लीकडे काहीच उरलेलं नसतं। आता चार्ली हा आजूबाजूच्या लोकांना विचारतो की मला परडी गावाला जायचं आहे, कुठून आहे रस्ता। त्यावरती लोक म्हणतात अहो परडी गाव ते तर कुठं तरी मागच राहिलं, तुम्ही इकडं लय पुढं आलायसा बघा पाहुणं। तर एक माणूस म्हणतो अरे पोरा परडी गाव म्हणजे आता तुला परत जवळपास 40-45 किलोमीटर लांब जायला लागणार बघ। त्यावर तो म्हणतो व्हॉट 40-45 kg। त्यावर तो सांगतो की व्हय जावं तर लागणार। त्यावर लगेचच आता तो म्हणत असतो अहो पण हे खूप झालं। त्यावर ती बाई म्हणते आता लय झालं म्हणजे अंतर हाय तेवढं, मग चालावं तर लागणार नाही। त्याबरोबर आता तो म्हणतो काही मार्ग नाही आहे का, म्हणजे काही गाडी वगैरे। त्याबरोबर लगेचच तिथे एक लहान मुलगा असतो, तो म्हणत असतो अरे दादा तुला एवढूसा अंतर जायला गाडी लागते होय, जागी पळत सरळ पळत सुट इकडनं, बरोबर तिकडं पोचशील। त्याबरोबर तो म्हणत असतो पळत, तर एक लहान मुलगी म्हणते हां मग पळत, अरे आपण विषामृत खेळायला कसं पळतोय किंवा पळापळ खेळताना कसं खेळतोय तसं पळ, बरोबर पोचशील। त्यावर तो म्हणत असतो बस वगैरे पण नाही आहे का इकडनं तिकडे जायला।
त्यावरती लोक म्हणतात, बस विचारशील पोरा तर हाय की. त्यावर तो म्हणतो, हो कुठली बस, कधी येईल. त्याबरोबर आता लहान मुलं म्हणायला लागतात, अरे गावात एकच बस येत्या, तीच समधीकडे फिरत्या. त्याबरोबर लगेचच आता मोठी माणसं लहान मुलांना ओरडतात आणि म्हणतात, ए गप्प बसा रे तुम्ही, कशाला गोंधळ करताय. मग आता ती लोक त्याला परडी गावाला कसं पोहोचायचं ते सांगतात. मग आता तो परडीला पोहोचलेला असतो आणि परडीला तो जेव्हा बसमधून उतरतो तेव्हा त्याला समोरच्या समोर बसस्टँडवरती मोठंच्या मोठं बॅनर दिसतं आणि त्याच्यावरती ची सौका कृष्णा आणि ची दुष्यंत यांचा शुभविवाह योजिला आहे हे लिहिलेलं दिसतं आणि त्याबरोबर कृष्णा व दुष्यंतचे फोटो दिसतात. आता हे बघून त्याला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. त्याला कळतच नसतं की बाप रे, म्हणजे हे सगळं काय करतोय डी, असा प्रश्नच त्याला पडतो. तो विचार करतो हे लवकरात लवकर गौतमीला सांगितलंच पाहिजे. मग आता तो विचार करतो, पण सांगू कसं, माझ्याकडे तर फोन नाही आहे. इतक्यात त्याला तिथे एक दुकान दिसतं. मग तो दुकानात जातो आणि दुकानदाराला म्हणतो, दादा 2 मिनटं तुमचा फोन मिळेल का, माझा फोन हरवला ॲक्च्युली. त्याबरोबर आता दुकानदार त्याला मोबाईल देतो. मग लगेचच तो गौतमीला फोन करतो आणि सांगत असतो, गौतमी अगं तू तिथे मीटिंगसाठी डीची वाट बघतेस आणि डी इकडे येऊन लग्न करतोय. त्याबरोबर गौतमी म्हणते, व्हॉट. त्यावर तो सांगतो, अगं हो, आणि होणारी बायको खूप सुंदर आहे त्याची. त्याबरोबर आता हे ऐकून तिला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते, मला डीच्या गावचा पत्ता पाठवणार. त्यावर तो म्हणतो, ओके मी तुला लाईव्ह लोकेशन देतो. आणि मग तो आता गौतमीला लाईव्ह लोकेशनच पाठवून देतो. तर आता दुसरीकडे जयकांत हा मात्र त्याच्या हातातून शेजी शिकार गेली या रागातच असतो. तर आता इथे गौतमी ही गावी जायला निघालेली असते. मंजू तिला विचारते, अगं गौतमी, व्हॉट्स रॉंग विथ यू, व्हॉट आर यू डुईंग दिस. त्यावरती म्हणत असते, शट अप, मला निघू दे, मला उशीर होतोय, घाईत आहे मी. आणि मग ती आता ताबडतोब तिकडनं निघते आणि आता ती परडीला पोहोचलेली असते. परडीला पोहोचल्याच्या नंतर तिच्या लक्षात येतं की अरे हे तर माझंच गाव आहे, दुष्यंत माझ्या गावचं आहे. मग आता ती विचार करायला लागते की याचा अर्थ हा माझ्याशी खोटं बोलला, कारण माझ्या गावात तर एवढं श्रीमंत कोणीच नाही आहे. मग आता थेट ती दुष्यंतच्या घरी येते आणि बघते तर काय, दुष्यंतचा वाडा खरोखर खूप मोठा असतो. मग ती कांगावा करायला सुरुवात करते आणि आरडाओरडा करते, कुठे आहेस तू डी, लवकर बाहेर ये. डी वेअर आर यू, डी लवकर ये इकडे, मला बघून घाबरू नकोस आणि माझा आवाज ऐकून जर लपून बसत असशील ना तर तसंही करू नको, कारण जोवर तू बाहेर येणार नाहीस ना तोवर मी इकडनं कुठेही हलणार नाहीये. डी आय यू लिसनिंग मी ना, देन ये लवकर. आता ती इंग्रजी बोलत असते त्यामुळे गावातल्या लोकांना काही कळत नसतं की हिला काय म्हणायचंय. लोक म्हणत असतात, आहो आहो हो बाई, हिथं येऊन कशापायी बोंबलायला लागलाय, तो तुमच्या कोण डी आहे का फी आहे, तू इथं राहत नाही, इथं बाळजाबाई राहत्यात, ह्यो बाळजाबाईंचा बंगला हाय. त्याबरोबर आता ती म्हणत असते, शट अप डी, लवकर या. त्याबरोबर आता दुष्यंत त्या ठिकाणी बाहेर आलेला नसतो. त्या ठिकाणी आता बाळजाबाई आलेले असतात. तर लगेचच आता इकडे गौतमी म्हणायला लागते, ओ हु आर यू, बोलवा ना डीला, कुठे आहे डी, डी लवकर ये, मला फसवतोयस ना, लग्न करतोयस, अरे लाज नाही वाटत तुला, माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक केलंस, मला प्रेमाच्या जाळ्यात फसवलंस आणि आता दुसऱ्या मुलीबरोबर लग्नाचे स्वप्न रंगवतोयस, शी लाज वाटायला हवी होती तुला डी हे सगळं करताना. त्याबरोबर आता तिकडं बाळजाबाई आलेले असतात आणि बरोबर आहे, आपल्या लेकराला कोण असं बोलल तर कोणत्या ऐकून घेईल. बाळजाबाई लगेच तिला म्हणतात, ए पोरी काय बोलायला लागल्यास तू आणि कुणाबद्दल बोलायल्यास, आणि हाय कोण तुझा डी आणि राहतोय कुठं. त्याबरोबर आता ती म्हणते, तुम्ही कोण मला विचारणार आहे, माझा डी कोण आहे ते. त्याबरोबर आता दुष्यंत त्या ठिकाणी आलेला असतो आणि आता दुष्यंत म्हणत असतो, थांब बाई मी बोलतो हिच्याशी. आणि मग आता दुष्यंत पुढं येतो आणि गौतमीच्या एक खणखणीत लाफा लगावून देतो. त्याबरोबर गौतमीचे म्हणजे सगळे सेन्सेस एकदम चालू झालेले असतात. तर गौतमी ही दुष्यंतकडे रागाने बघायला लागते. हाऊ डेअर यू टच मी, असं ती दुष्यंतला जोरात विचारते. तर दुष्यंत विचारतो, जर प्रेम करू शकतो तर मारायचाही अधिकार ठेवतो असं वाटत होतं मला, नाही म्हणजे जर प्रेमाने हात लावू शकतो तर रागाने सुद्धा मीच लावला पाहिजे ना. आणि मग आता ती विचारते, काय चाललं हे सगळं. त्यावर दुष्यंत म्हणत असतो की तू आणि तुझा बॉस तुझ्या बेडवरती काय करत होतात, त्याच्यापेक्षा तर बरंच काहीतरी चाललं इकडे असं वाटतंय मला. त्याबरोबर मग मात्र आता गौतमी म्हणत असते, व्हॉट, मी आणि माझा बॉस
आर यू सिरियस? आर यू क्रेझी? तू काय बोलतोस? तुला कळतंय का? त्याबरोबर दुष्यंत तिला आणखीन एक मुस्काटात लगावून देतो आणि म्हणत असतो की हो, मला व्यवस्थित कळतंय. तुला कळतंय का मी काय म्हणतोय ते? आणि कळत नसेल तर आणखीन एक ठेवून देतो म्हणजे सुधारशील. त्याबरोबर आता मग मात्र तिला कळतं की खोटं बोलून उपयोग नाही आहे. मग ती म्हणायला लागते, अरे त्या दिवशी तुला माहिती आहे का काय झालं होतं? आपल्या बॉसने माझ्यावरती चक्क जबरदस्ती केली आणि त्यामुळे मला ते सगळं करायला भाग पडला. अरे माझी जॉब गेली असती. मला सांग, जर माझी जॉब गेली असती तर मी काय केलं असतं? माझ्या घरी माझी फॅमिली आहे, त्यांनी मला युरोपला शिफ्ट व्हायला सांगितलं आहे. मॉम अँड डॅडची तशी इच्छा आहे, बट मी युरोपला जात नाही आहे. मी इकडेच मुंबईमध्ये राहिली आहे. त्यामुळे ऑलरेडी ते माझ्यावरती नाराज आहेत आणि त्यात जर माझी जॉब गेली असती, माझ्याकडे पैसे राहिले नसते, तर मग मी काय केलं असतं? हाऊ कॅन आय मॅनेज? त्याबरोबर आता दुष्यंत म्हणतो हो का? त्यावरती म्हणते हो, मग तू मला समजून नाही घेतलंस डी. तू माझ्याशी एकदाही नाही बोललास या सर्व विषयावर. त्यावर लगेचच दुष्यंत तिला म्हणायला लागतो, अगं नालायक मुली, त्याने जर तुला त्रास दिला होता तर तू एकदा माझ्याशी बोलायचं होतंस. एकदा विश्वासात घेऊन मला सगळं सांगायचं होतंस. माझ्याशी एकदा जर बोलली असतीस तर कदाचित या सर्वातून मी तुला मार्ग काढून दिला नसता का? तू जे वागलीस ते चुकीचं नव्हतं का? आणि मग दुष्यंत पुन्हा तिच्यावर हात उचलणार असतो. इतक्यात तिकडे गौतमीच्या पाठीशी लगेचच कृष्णा येते आणि दुष्यंतचा हात पकडते आणि म्हणायला लागते, अहो थांबा, काय चाललं हे तुमचं दुष्यंत सरकार? काय करायलाय सा? अहो माझ्या बहिणीला कशा पायी मारायलाय तुम्ही? अहो लग्नासाठी आली असेल ती माझ्या. ए बाळा, काय झालं? दुष्यंत सरकारांनी मारलं होय तुला? तू रडू नको की पूजे. पूजे गप की गप, रडू नगस. हां, मी सांगतो त्यासनी. दुष्यंत सरकार, अहो बहन आहे ही माझी. काय करून घेतलाय तुम्ही हे? माझ्या बहिणीचा असा अपमान कशा पायी केला असा? तो बी एवढ्या लोकांसमोर. का मारलं सा तिला? अहो ही पूजी, माझी धाकली बहन पूजे, आणि हे दुष्यंत सरकार हे तिकडं शहराकडं असतात ना, तेव्हा तेच माहीत नाही. त्यांनी तुला कधी पाहिलं नाही ना ग, म्हणून ते असं वागले असतील. दुष्यंत सरकारावर काय हे? कशा पायी हात उचललायसा तुम्ही? त्यावर मग मात्र दुष्यंतला आता तिची खरी ओळख कळालेली असते. दुष्यंत विचारतो, कोण आहे ही? त्यावर कृष्णा म्हणत असते, अवा असं काय करायलायसा? आत्ता सांगितलं ना म्या, ही माझी बहन आहे म्हणून. अवं बहन माझी ही. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, तुझी बहीण? त्यावर कृष्णा म्हणते, बघा आता तेच सांगायलो नवं, ही माझी बहन. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, नाव काहीचं? त्यावर कृष्णा सांगते, पूजा. पूजा कोल्हापुरे. तुम्ही हिच्यावर हात कशा पायी उचलला? माझ्या बहिणीचं काय चुकलं होतं? म्या आज पावतर कुणावर बी अन्याय होऊ दिलेला नाही आणि तुम्ही माझ्या बहिणीच्या मुस्काटीत मारल्यासा, ते बी एवढ्या समजा लोकांच्या समोर. का मारलायसा तिच्या मुस्काटीत? आणि कित्या सांगा की. त्याबरोबर मग लगेचच आता तो म्हणायला लागतो, काय मग बहिणाबाई, स्वतःच्या तोंडाने सांगताय की मी सांगू तुझ्या बहिणीला मी तुझ्या मुस्काटात का मारल्यात ते? अरे हो, तुला ओळख करून द्यायची राहिली. ही होणारी मिसेस कृष्णा दुष्यंत रांगडे पाटील. हां. त्याबरोबर आता दुष्यंत म्हणत असतो, तर मग कृष्णा म्हणते, अहो तुम्ही माझ्याच बहिणीला माझी ओळख कशा पायी सांगायलायसा? तिला ठाव असणारच आहे की, माझ्या आईनं सांगितलं असेल की. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, नाही सांगितलेलं दिसत नाही आहे तुझ्या आईने तुझ्या बहिणीला काहीच, म्हणून मी सांगतोय. बाय द वे, तू तुझ्या तोंडाने सांगशील? त्यावर मग लगेचच आता बाळजाबाई म्हणायला लागतात, अरे काय प्रकार आहे हो समजा? काय चाललंय मगापासून इथं? आमसनी कुणी काही सांगणार आहे का? कळायला काहीतरी मार्ग हवा की नको आमसनी? बोला की घडाघडा. अरे दुष्यंता, कोण पोर आहे ही? आणि इथं येऊन ही असं कसं बोलायला लागल्या का तू तिला फसवलं आहेस म्हणून? बोल की, काय फसवणूक केलीस तू तिची? आज पावतर आपण कुणाची बी फसवणूक केलेली नाही. मग ही पोर डायरेक्ट तुझ्या लग्नाच्या दिशेला येऊन दारात उभी राहायला लागली आहे आणि म्हणाल्या की तू तिला फसवलंयस. नक्की काय चाललंय हे समज? हे बघ, आमसनी कळायला पाहिजे आणि या लोकांनी बी इथंच कळायला पाहिजे. आता बाळजाबाई मुद्दामून लोकांना इथंच कळायला पाहिजे असं म्हणत असतात, जेणेकरून लोकांनी या गोष्टीचा कांगावा करू नये. त्याबरोबर आता लगेच दुष्यंत हा सांगायला सुरुवात करतो की आई ही आहे गौतमी केळकर, म्हणजेच खरी
पूजा कोल्हापुरे कृष्णाची सख्खी बहीण आणि हिने मला सांगितलं होतं की ही एक खूप श्रीमंत माणसाची मुलगी आहे. हिचे आईवडील युरोपला असतात, हिचे वडील बिझनेसमन आहेत आणि मी हिच्या या खोटारडेपणाला भुललो होतो आणि मी हिच्या प्रेमात पडलो. खरं तर मी हिच्या पैशांच्या प्रेमात कधीच नव्हतो. मी हिच्या प्रेमात पडलो हिचं रूप, हिचं सौंदर्य बघून, हिचं साधेपणाचं नाटक बघून. पण एकदा जेव्हा मी तुला सांगून गेलो की तुझ्या सुनेला घेऊन यायला चाललो आहे, त्यावेळेस मी हिला आणि हिच्या बॉसला एकत्र बघितलं आणि तेव्हापासून मी हिला सगळीकडून ब्लॉक केलं आणि आता ही इथे आली आहे. आणि तेव्हाच आता मला कळलं की ही खरी पूजा कोल्हापुरे आहे. गौतमी केळकर हिची ओळख खोटी आहे. त्याबरोबर आता हे ऐकून बाळजाबाईंना खूप मोठा धक्का बसतो. तर आता पूजा हात जोडते आणि म्हणत असते, डी प्लीज प्लीज मला नको सोडू. अरे मला सोडून ह्या अशा दळबद्री भिक्कारड्या मुलीशी लग्न करणार आहेस का तू? अरे माझं प्रेम आहे ना तुझ्यावर, तुझंसुद्धा प्रेम आहे माझ्यावर. डी आणि मग ती दुष्यंतच्या जवळ यायला लागते. तसा दुष्यंत हा तिला हाताला धरतो आणि खाली जोरात ढकलतो आणि म्हणतो, गेट लॉस्ट फ्रॉम हिअर. आर यू एबल टू लिसन? गेट लॉस्ट. त्याबरोबर मग ती जात नसते. दुष्यंत नोकरांना बोलवतो आणि म्हणतो, हिला ताबडतोब इकडनं बाहेर काढा. तिला बाहेर काढलं जातं. कृष्णा तिच्या जवळ जात असते तर दुष्यंत म्हणतो, कृष्णा मागे हो. मग कृष्णासुद्धा आता मागे होते, कारण मागे होण्यावाचून तिच्याकडे काही पर्याय नसतो. कारण भक्तीसुद्धा तिला म्हणते, कृष्णे आज पावतर तू या पूजेसाठी लई केलंयस, पण आता बास वय मागं. आणि मग आता भक्तीसुद्धा तिला मागे करते. तर आता कृष्णा ही मागे गेल्याबरोबर आता पूजा ही कृष्णाला श्राप देते, तुझं कधीच भलं होणार नाही. तू नेहमी माझ्या सुखाच्या आडवी आली आहेस. आजसुद्धा तू मला आवडणारा मुलगा स्वतः हिसकावून घेतलायस माझ्यापासून. तर आता दुसरीकडे चार्लीला सुद्धा आता हिचं खरं रूप कळालेलं असतं आणि पूजाचं खरं रूप समोर आल्यानंतर त्यालासुद्धा खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो. त्याला वाटत असतं की नशीब, थँक गॉड, ही अशी नालायक मुलगी आपल्या पदरात पडली नाही. हिच्यावर प्रेम करून त्याने किती मोठी चूक केली होती हे आता त्यालासुद्धा कळून चुकलेलं असतं. त्याला वाटत असतं की बापरे, आपण हे सगळं काय करून बसलोय. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथंच थांबू. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद. आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करत चला, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. आता पुढे पाहणं तर हे इंटरेस्टिंग ठरणार आहे की आता दुष्यंतने तर ठरवलं आहे की तो कृष्णाबरोबर हे जबरदस्ती करण्याचा प्रयत्न ज्याने कुणी केलाय त्याला शोधून काढणार आहे असं ठरवलंय. तर दुसरीकडे दुष्यंतने हे ठरवलंय, तर आता जयकांतने असं ठरवलंय की काही झालं तरी पुढच्या वेळेस तो कृष्णाला आता त्रास देणारच. मग आता काय घडणार आणि दुष्यंत कशा पद्धतीने जयकांतला शोधून काढणार आणि जयकांतला कशी शिक्षा देणार ते पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग ठरेल. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत हा व्हिडिओचा आनंद घेत राहा. धन्यवाद.